एखाद्या थ्रिलर वेब सिरीजच्या कथेलाही मागे टाकेल अशी एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक गुन्हेगारीची घटना कर्नाटकमधून समोर आली आहे। 2 कोटी रुपयांच्या विम्याची रक्कम लाटण्यासाठी एका पत्नीनं आपल्या प्रियकराच्या मदतीनं माजी सैनिक पतीची सलाईनमधून विष देऊन निर्घृण हत्या केली। धक्कादायक बाब म्हणजे या हत्येवर पांघरून घालण्यासाठी सरकारी यंत्रणेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना लाच देऊन फॉरेन्सिक रिपोर्टमध्येही फेरफार करण्यात आला। हा खून नसून हार्ट अटॅक असल्याचा बनाव रचण्यात आला होता। मात्र आरोपींच्या एका सोशल मीडिया स्टेटसनं पोलिसांचं लक्ष वेधलं आणि या संपूर्ण कटाचा पर्दाफाश झाला। या प्रकरणात पोलिसांनी तब्बल 80 जणांना अटक केली आहे। ही थरारक घटना हुक्केरी तालुक्यातील घोडागेरी गावातील आहे। 35 वर्ष सुमा हिचं लग्न 20 वर्षापूर्वी संदीप मंजरगे यांच्याशी झालं होतं। संदीप यांनी भारतीय सैन्यात तब्बल 17 वर्ष देशाची सेवा केली आणि 3 वर्षापूर्वीच ते निवृत्त होऊन घरी परतले। खाण्याच्या गाड्यावर जुळले सूत आणि रचला मृत्यूचा कट। घरी परतल्यानंतर संदीप यांची ओळख अंडी भाताचे दुकान चालवणाऱ्या पुंडलिक डोंगर यांच्याशी झाली। पुंडलिकचे संदीप यांच्या घरी येणं जाणं वाढलं आणि याच दरम्यान सुमा आणि पुंडलिक यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले। या नात्यात अडसर ठरणाऱ्या संदीप यांना रस्त्यातून हटवण्याचा निर्णय या दोघांनी घेतला। याच दरम्यान संदीप यांच्या नावावर 2 कोटी रुपयांचा विमा असल्याचं सुमाला समजले। पतीचा काटा काढल्यास प्रियकरही मिळेल आणि 2 कोटी रुपयेही या हव्यासापोटी त्यांनी हत्येची क्रूर योजना आखली। 13 मार्च रोजी संदीप यांचा एक छोटासा रस्ता अपघात झाला, ज्यामध्ये ते किरकोळ जखमी झाले। सुमानं चांगल्या उपचाराचे बहाणे करून त्यांना एका खाजगी रुग्णालयात स्पेशल वॉर्डमध्ये दाखल केलं। इथं पुंडलिकचा नातेवाईक राहुल जोगी हा काम करत होता, त्यालाही या कटात सामील करून घेण्यात आले। 14 मार्च रोजी संदीप यांच्या सलाईनच्या बाटलीत ढेकून मारण्याचं औषध आणि उंदराचं विष मिसळण्यात आलं, मात्र संदीप यातून वाचले। दुसऱ्या दिवशी आरोपींनी बाहेरून सलाईनची नवीन बाटली मागून त्यात मोठ्या प्रमाणात कीटकनाशक मिसळले। हे विष शरीरात जाताच संदीप यांचा मृत्यू झाला। यानंतर सुमाने नातेवाईकांनी पोलिसांना संदीप यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचं सांगितलं। पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवल्यामुळे सुमा घाबरली। तिनं आपल्या आईला सर्व सत्य सांगितलं। यानंतर सरकारी कार्यालयातील काही भ्रष्ट मध्यस्थांच्या मदतीनं आरोपींनी थेट फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी गाठली। तिथं लॅब असिस्टंट सनाईया, कॉन्स्टेबल अप्पासाहेब आणि वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी नागराज यांच्याशी संधान साधलं। तब्बल 3 लाख रुपयांपेक्षा अधिकची लाच देऊन मूळ रिपोर्टच बदलण्यात आला। विषामुळे झालेला मृत्यू कागदोपत्री हार्ट अटॅक दाखवण्यात आला। पोलिसांनीही या रिपोर्टवर विश्वास ठेवून केस बंद केली। केस बंद झाल्यानंतर 2 कोटी रुपयांच्या विम्याच्या पैशांच्या वाटणीवरून सुमा आणि पुंडलिक यांच्यात जोरदार वाद सुरू झाले। याच वादाच्या ओघात आरोपींच्या ओळखीतील एका व्यक्तीनं सोशल मीडियावर हत्येशी संबंधित एक संशयास्पद स्टेटस ठेवलं। हे स्टेटस पोलिसांच्या नजरेत आलं आणि त्यांना संशय आला। पोलिसांनी सुमा आणि पुंडलिकला ताब्यात घेऊन कडक चौकशी केली असता एकामागून एक धक्कादायक खुलासे झाले। पोलिसांनी तात्काळ फॉरेन्सिकचा मूळ नमुना पुन्हा तपासणीसाठी बंगळुरूच्या मुख्य प्रयोगशाळेत पाठवला, जिथं संदीप यांना विष देऊन मारल्याचं स्पष्ट झालं। या रॅकेटची पाळीमुळे किती खोलवर रुजली होती हे पाहून पोलिसही चक्रावले। पोलिसांनी मुख्य आरोपी सुमा, तिचा प्रियकर पुंडलिक आणि फॉरेन्सिकचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी नागराज यांच्यासह या गुन्ह्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या तब्बल 80 लोकांना अटक केली आहे। या मोठ्या कारवाईमुळे संपूर्ण कर्नाटकात खळबळ